जुलै 2023 राष्ट्रवादीत बंड झालं। अजितदादांनी 8 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली आणि शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले। शरद पवारांसाठी हा धक्का होता, पण या धक्क्यातून सावरत पवारांनी महाराष्ट्रात दौऱ्याला सुरुवात केली। सुरुवातीला पवार हे बारामतीतच जातील असा अंदाज होता, पण पवारांनी थेट येवला गाठलं आणि पहिला दणका दिला तो छगन भुजबळांना। छगन भुजबळ राज्यात आज जे काही प्रमुख ज्येष्ठ नेते आहेत त्यातीलच एक नाव। भुजबळ यांच्या राजकारणाला आता 4 दशकांहून अधिकचा काळ झालाय, पण त्यांना देशपातळीवर ओळख मिळाली ती शरद पवारांमुळेच। खुद्द भुजबळ हे सुद्धा ही गोष्ट नाकारणार नाहीत, पण त्यानंतरही त्यांनी अजितदादांना साथ दिली आणि आपल्याला दुखावलं याचा राग पवारांच्या मनात होता। आता विधानसभा निवडणुका या अवघ्या महिन्याभरावरच येऊन ठेपल्यात। या निवडणुकीला सामोरं जाताना आता भुजबळांकडे मंत्रिपद आहे, निधी आहे, अजितदादा आहेत आणि घड्याळ चिन्ह सुद्धा आहे, पण सोबत नाहीये ती शरद पवारांची। शरद पवार यांच्या मार्गदर्शनाविनाच त्यांना ही निवडणूक लढवावी लागणार आहे। त्यातच येवला या मतदारसंघातून लोकसभेला तुतारीचे उमेदवार असणाऱ्या भास्कर भगरे यांना लीड मिळाले। मराठा आरक्षण, कांदा प्रश्न याबरोबरच महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांचा विरोध अशी आव्हानं त्यांच्या समोर आहेत। त्यामुळे भुजबळांसाठी येवला मतदारसंघ हा काहीसा अवघड असल्याचं आता बोललं जाते। तर पाहूयात नेमकी काय आहे येवल्यातील परिस्थिती आपल्या या ग्राउंड झिरो विशेष मालिकेमध्ये। चांदा ते बांदा पुन्हा होणार धुमशान, घुमणार तुतारीचा आवाज की पेटणार ठाकरेंची मशाल। काँग्रेसच्या हाताला मिळणार का साथ, भाजपचा जखमी शेरही उतरलाय मैदानात। शिंदेंची ताकद तारणार का महायुतीचे जहाज, अजितदादांचे गुलाबी वादळ थोंगावणार की बसणार। प्रकाश आंबेडकर यांचे डावपेच कसे राहणार, मनसेचे इंजिन यंदा तरी धावणार। महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे ग्राउंड अपडेट्स आणि सविस्तर विश्लेषण ग्राउंड झिरो फक्त लेट्स अप मराठीवर। छगन भुजबळ यांच्यासाठी आता येवला जेवढा अवघड बनल्याचं चित्र आहे, तेवढा अवघड हा मतदारसंघ त्यांच्यासाठी यापूर्वी कधीच नव्हता। 2004 पासून ते येवला या मतदारसंघातून निवडून येत आहेत। तेव्हापासूनच प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या मतांमध्ये वाढत झालीये। 2004 मध्ये त्यांना 79,306 इतकी मतं मिळाली होती। त्यात त्यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार कल्याणराव पाटील यांचा 35,649 मतांनी पराभव केला होता। या 5 वर्षांमध्ये भुजबळांनी येवल्यात आपलं बस्तान हे चांगलंच बसवलं। त्यामुळे 2009 मध्ये समर्थक असलेले माणिकराव शिंदे हे विरोधात उतरूनही त्यांनी 50,000 विजय मिळवला। 2014 मध्ये 1,12,000 आणि 2019 मध्ये 1,26,000 एवढी मतं त्यांना मिळाली होती। या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांना धूळ चारली। पण यंदाची निवडणूक ही भुजबळांसाठी आव्हानात्मक असल्याचं बोललं जातंय आणि याचं पहिलं कारण म्हणजे त्यांनी शरद पवारांना सोडून अजितदादांना दिलेली साथ असंय। मग दुखावलेल्या पवारांनीही आपली पहिली जाहीर सभाही येवल्यातच घेतली आणि हे दुसरं कारण आहे। तर तिसरं कारण आहे मराठा आरक्षण। मराठा आरक्षणाच्या विषयावरूनच मनोज जरांगे हे वारंवार भुजबळांना लक्ष करत असल्याने मराठा समाज उघडपणे जरांगेंना साथ देतोय। येवल्यातील अल्पसंख्याक समाजाने कायमच भुजबळांना साथ दिलीये, परंतु भुजबळ हे सध्या भाजपसोबत असलेल्या अजित पवार गटात असल्याने हा समाज त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता अधिक आहे। येवल्यामधील कांदा उत्पादकांचा प्रश्न भुजबळांना सोडवता आला नाही। निर्यात बंदी, निर्यात शुल्क या संदर्भातील केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे कांदा उत्पादकांचं प्रचंड नुकसान झाले आणि त्याची झळ लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार भारती पवार यांना बसली। येवला विधानसभा मतदारसंघात भास्कर भगरे यांना 13,205 इतकं मताधिक्य मिळाले। भुजबळ यांच्यासाठी हेच मताधिक्य आता धोकादायक मानलं जाते। मतदारसंघातील पाणी समस्याही कायम आहे। भुजबळ यांनी येवल्यात केवळ भव्य शासकीय इमारती उभारल्यात, मात्र इतर विकास कामं केली नसल्याचा आक्षेप त्यांच्याविषयी घेतला जातोय। आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न राहतो तो भुजबळांना आव्हान कोण देऊ शकतं असा।
तर निफाड तालुक्यात झालेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवारांचं स्वागत हे भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांनी केलं होतं। त्यांनी उघडपणे भुजबळांविरोधात उमेदवारीची मागणीही केली आहे। याशिवाय माणिकराव शिंदे यांनीही दावेदारी कायम ठेवली आहे। तर ठाकरे गटाकडून आमदार दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे हे सुद्धा इच्छुकांच्या रांगेत आहेत। आता या सगळ्या प्रश्नांना भुजबळ हे कसं टॅकल करतात, मराठा समाज, अल्पसंख्याक समाज यांचा पाठिंबा कसा मिळवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।